कमिटीच्या अध्यक्ष साहेबांना विनंती असेल यावं. कालच रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीची खरं असोसिएशन पार पडली आणि राकेश दादा गायकवाड येणाऱ्या ज्या चिपलेच्या मैदानावरती जी डे नाईटची स्पर्धा असेल राकेश दादा गायकवाड त्या स्पर्धेमध्ये ए पोलचे 8 संघ आपल्या रायगडचे असतील. टोटली 8 संघ रायगडचे खरं पाहायला मिळतील त्या स्पर्धेमध्ये चिपलेच्या डे नाईट स्पर्धेमध्ये. काल एक जबरदस्त नियमावली त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्यांची देखील नाईट स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी पाहायला मिळेल. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. तर थँक्स रॉकस्टार प्रवीण. आताची दमदार लढत झाली. सर्वांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा आम्ही करत आहोत. नमस्कार मंडळी. भारतीय जनता पार्टी विचुंब आयोजित सरपंच उपसरपंच सदस्य चषक 2024 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. मैदानाच्या आतमध्ये वळूया. 2 ताकदवर संघ एकमेकाच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा लढत आपल्याला पाहायला मिळेल. आर्या 11 ओढे विपक्षामध्ये गावदेवी 11 उसारली या 2 संघांमध्ये सामना. चला अधिकचा वेळ घेऊ नका, लगेचच सामन्याला सुरुवात करा ही दोन्ही संघांना आम्ही विनंती करत आहोत. तब्बल 2 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक देणारी स्पर्धा. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल पनवेल तालुका संभाजी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष विनोद भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आता वळूयात मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू गेम, बॅक टू क्रिकेट. युद्धाला झाली सुरुवात. ओळे बनाम उसारली या 2 संघांमध्ये ताकदवार सामना. पहिला चेंडू लीव केला वेल लेफ्ट डॉट बॉल न केली सुरुवात. पहिला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अश्विन पाटील आणि त्याच्या सोबत प्रसाद गायकवाड ही आघाडीची जोडी. बॉलिंग मार्क वरती परेश भगत. परेश बॉलिंग करतात ओव्हर नंबर 1 मध्ये. जबरदस्त सामना तुम्ही या आधीचा पाहिला. प्युअर डॉमिनेशन क्रिकेट जे बापदेव पाळी संघाच्या वतीनं. हो सेन्सिबली पुश करत असताना बॅकफूट डिफेन्स ऑन साइडला सहजतेनं टर्न केले बॉल. व्रिशच्या साह्यानं फक्त सिंगल साठी धावफलकीचा श्री गणेश या दुसऱ्या चेंडूवरती होत असताना बॅट्समन अश्विन पाटील यांच्या वतीनं धावसंख्या 1. जबरदस्त स्टार्ट या तिसऱ्या मॅचच्या आपण पाहतात. आर्या 11 ओळे वर्सेस गावदेवी उसारली या 2 संघांमध्ये ताकदवर सामना. या स्पर्धेच्या वतीने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आपण बाईक पाहतात. ज्या एक खेळाडू ज्याची स्वप्न आज या क्रीडांगणावरती पूर्ण होईल. राऊंड द स्टंप्स न विकेट कीपर कडून थोडीशी मिस्टेक. 1 रन. डीजेचं कौतुक करत व्हाईट बॉल पंचानं व्हाईट +1. डीजे SDC सूरज यांचं विशेष कौतुक करत व्हॉइस क्लिअरिफिकेशन जबरदस्त त्याने दिलेली आहे. व्हॉइसचा थ्रो आपण पाहतात प्रॉपर डबल आवाज येत असताना असे डीजे ऑपरेटर असल्याच्या नंतर किंवा असे व्हॉइस क्वालिटी असल्याच्या नंतर कॉमेंट्री करण्याची एक वेगळी मजा असते, एक वेगळी ऊर्जा मिळत असते आणि ते सातत्याने सर्व कॉमेंटेटरला चांगलं माहिती आहे. धावा पुस्तकावरती धावा लागलेल्या आहेत त्या 3 वरती. ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. परेश भगत यांच्या वतीनं पहिलं षटक. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज आपण पाहतात प्रसाद. स्विच हिट करतात. कनेक्ट झाला. शॉर्ट थर्ड मॅन मधून निघाला. बॉल चाला दन 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 करीत सीमा पार. भव्य चौकार. थँक्यू सो मच डीजे. स्विच हिट केला. स्वीट साऊंड आला आणि थर्ड मॅनला हा चौकार आलाय. फलंदाज अश्विन पाटीलच्या बॅटमधूनच चौकार. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने 7 वरती. ओव्हर नंबर 1 पुन्हा एकदा बॉल होती या. कोलवा टप्पाचा चेंडू स्वीप करत असताना शॉट फाईन लेग मधून काढलाय. क्रीडांगणाला आग लावत बॉल चालाय सरळ मुख्य व्यासपीठाला दिली आहे सलामी. बॉल सीमा पार. आणखीन एक चौकार. खूप खूप धन्यवाद. 2 सलग चौकार. आधी थर्ड मॅनला त्यानंतर फाईन लेगला. संघाची धावसंख्या 11. आफ्ट्रॅकर लीव्ह केला. विकेट कीपर कडून थोडीशी मिस्टेक. व्हाईट बॉल पंचांना कॉल केला. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते आणि संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे
ते आतापर्यंत 12 या धावसंख्येवरती. जबरदस्त सामना ओलेबाना मुसारली या दोन संघांमध्ये आपण एन्जॉय करत आहात. दोन संघ ताकदवर आहे. दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये बऱ्याचदा खेळलेले आहेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट हे सर्वांना माहिती आहेत. 12 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. बॉलिंग मार्कवरती पहिल्या ओव्हरमध्ये परेश भगतनं पाहतात. एक्स्ट्रा धावा बरेच खर्च केल्यात. चौकारांच्या हॅट्रिक वरती बॅटर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल इथून आला. कमबॅक करत असताना परेश भगत आपल्या संघासाठी पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. पहिला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर पॅक बॅटिंग आपण पाहिले. अश्विन पाटील यांच्या वतीनं भव्य सुरुवात करण्यात आली. आता या ओव्हर मधला अंतिम बॉल आता बाकी राहिलेला आहे. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली ते आतापर्यंत 12. शेवटचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिक उकडून लावली. शफल झाले होते. पाठीमागचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोरानं केली आहे चोरी. फलंदाज बाद. महत्वपूर्ण धक्का बसलेला आहे. 12 या धावसंख्येवरती. फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू. तर याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी 1 ते 4 क्रमांकाच्या ट्रॉफ्या दिल्यात ते उसरली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मुकेशभाई भगत यांच्या वतीने या ट्रॉफ्या आणि हेमंतभाई भगत यांच्या वतीने ट्रॉफ्या. त्यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती आणि करताना येणाऱ्या 5 मार्च ते 9 मार्च त्यांची देखील यशस्वी स्पर्धा पाहायला मिळेल. साहेबांना विनंती असेल की आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या धावत संख्येवरती. महत्वपूर्ण धक्का या पहिल्याच ओव्हरच्या अंतिम बॉलवरती. शेवटचा बॉल कुठेतरी जिवारी लागला असेल. उसारली संघाचं पहिलं षटक टाकत असताना बॉलर परेश भगतनं जबरदस्त इकॉनॉमिकल षटक त्यानं टाकलं. अंतिम बॉलवरती विकेट आली आहे. महत्वाचा गडी बाद झाला. आर्या इलेवन ओले संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आलेला. तर याच दरम्यान सन्मान्य अतिथी या स्पर्धेची अनबान शान निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर तथा रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य अनिल शेठ भोईर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या समेत द्वारका अल्युमिनियमचे सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आनंदबाई गोंदली एवन जोडी आपलं सहर्ष स्वागत. सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. अनिलजी भोईर साहेब आणि गोंदली साहेबांचा यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. हे दोन जवळचे परम मित्र मुख्य व्यासपीठावरती आले. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. स्विच हिट करतात. शॉर्ट टर्नमॅनला बीट करत बॉल बाउंड्रीच्या बाहेर. डीप टर्नमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक भव्य चौकार. आडवा बाटनं स्वीप करत होते. टर्न केला बॉल. टप्पा पडल्याच्या नंतर बाहेर चेंडूवरती हलक्या हातानं स्पिन मिळत असताना डॉट बॉल इथून आला. जबरदस्त 60 पहिल्या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल षटकानं सुरुवात केली परेश भगतनं. सेकंड ओव्हरमध्ये राहुल श्रेष्ठ आलेत. आडवा बाटनं सेन्सिबली टर्न केलं. ऑन ड्राईव्हचा फटका. वाईडिश लॉंग ऑन. काऊ पेसला खेळाडू उपस्थित आहेत. फक्त सिंगल इथून मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होते. दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच पहिल्याच चेंडूवरती भव्य स्वागत करण्यात आलं होतं राहुलचं. फलंदाज प्रसादच्या वतीनं चौकारानं. संघाची धावसंख्या 17. एक गडी बाद. पाठीमागे बॉल एज लागल्याच्या नंतर कपल ऑफ बाउन्स नंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. राहुलच्या वतीनं सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये परेशनं बॉलिंग केली. सेकंड ओव्हरमध्ये राहुल श्रेष्ठ बॉलिंग करत असताना टीमची धावसंख्या 17. दूर या शरीरापासून अवैध खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. नाही जमलं. पेसनं बॉलिंग करत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये राहुल जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉलला. या ओव्हरमध्ये आता अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. आडव्या बाटनं खेळत होते. टप्पा पडल्याच्या नंतर बाहेर वळण घेतो. धाव घेतलेली नाहीये. मानस केला होता परंतु धाडस बिलकुल नाहीये. ओव्हर कंप्लीट झाल्या 2 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 17. पहिल्या ओव्हरमध्ये 12. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्यात फक्त 5. संघाची धावत संख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 17 फॉर 1.
गणेश पाटील पाळी, मॅन फ्रॉम पाळी, जे आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये त्यांचं विशेष कौतुक करूयात. प्रत्येक बॉलवरती अपडेट देत असताना ऑफिशियल या संपूर्ण स्पर्धेचे पंच आमचे कांचनजी पारकर सर यांचं देखील विशेष कौतुक करूयात. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. संघाची धावसंख्या 17-1. महत्वपूर्ण धक्का. प्रणेश पाटील स्कोरिंग करतायत. आमच्या समवेत त्यांचं सहर्ष स्वागत. डीजे सूरज यांचं सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर आले तर संजय भगत. आडवा बॅटने प्रॉपर कनेक्ट झाला. स्क्वेअर लेगला जेलची शक्यता. खेळाडू होते त्यांना बनवलं दर्शक. बॉल सीमा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलाय. हा दमदार षटकार. षटकार जितका उंच तितकाच लांब. भव्य षटकार 6च्या मदतीने धावफलका वरती आकार घेत असताना संघाची धावसंख्या 23. आतापर्यंत 23 धावा. भव्य सुरुवात ओव्हर नंबर 3 ची. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रसाद गायकवाड. सेन्सिबली पुश करायचं होतं. पवार पंचांचा इशारा वाईड बॉल. भरपूर बाहेर होता चेंडू. छेडछाडी करण्याचा प्रयत्न दिशा द्यायची होती. जमलं नाही. खऱ्या अर्थानं प्रसाद गायकवाडला त्याने सोडून दिला चेंडू. एक्स्ट्रा रन त्यांना मिळते. संघाची धावसंख्या 24. 24 धावा. 24 एप्रिल ज्यांना आपल्याला भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर दिलेला आहे. जबरदस्त सामना या विचुंबे नगरीमध्ये. ही भव्य स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांचं स्वागत. ऑफ करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करतात. डीप कव्हर पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतात. सेकंडसाठी कॉल चालवला होता. फक्त सिंगलच इथून मिळेल. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचलेली ती 25 या धावसंख्येवरती. 25. मॅच नंबर 3 तुम्ही एन्जॉय करता. टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय. गावदेवी उसारली संघांना बॅटिंगसाठी ओवळे संघाला आमंत्रित करण्यात आलेला आहे. आघाडीच्या जोडीमधील अश्विन पाटील लवकर बाद झाला. त्यानंतर सागर गायकवाड आता आले स्ट्रायकिंग एंडला. आडवा बॅटनं टॉप एज लागली आहे. पाठीमागे जेलची शक्यता. विकेट डाऊन. महत्वपूर्ण धक्का. 25ला दुसरा धक्का बसलेला आर्या 11 ओवळे संघाला. बॅट्समन आउट. थँक्यू सो मच. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 4 मध्ये आयुष एंटर होत असताना महत्वपूर्ण धक्का. 25ला धक्का 2 लागलेले आहेत. संजय अंकल यांना सफलता मिळत असताना महत्वपूर्ण कॅच एस्टनच्या पाठीमागे पकडण्यात आली. मॅच नंबर 3 तुम्ही एन्जॉय करतात. आर्या 11 ओवळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी उसारली. या 2 टीम मध्ये उसारली संघाने टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा महत्वपूर्ण निर्णय त्याने घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित दिला ओवळे संघाला. आणि इथून काय बॉलिंग करत असताना संजय अंकल यांच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार. त्यानंतर कमबॅक. अटॅक करायचा होता. लाऊड अपील. कॉड बिहाइंड साठी फिंगर गोज अप. 1 मोर विकेट डाऊन. आल्या पावली करावा लागेल. जड पावलानं परतीचा प्रवास. आयुष इथून बाद. 25ला धक्का 3रा. 1 मोर बॅटर आउट. विचुंबे आयोजित सरपंच उपसरपंच सदस्य चषक. बऱ्याचदा आपण सरपंच चषक पाहिलेला, उपसरपंच चषक पाहिलेला, परंतु सर्व एकत्रित झाल्याच्या नंतर स्पर्धेचा धमाका, स्पर्धेचं स्टँडर्ड किती उंच दर्जावरती जातं ते आपल्याला पहिल्यांदा विचुंबे नगरीमध्ये पाहायला मिळतंय. मॅच चालू आहे आजच्या दिवसामधील तिसरी. आर्या 11 ओवळे बनाम गावदेवी उसारली या 2 टीम मध्ये टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय. बॅटिंगसाठी ओवळे संघाला आमंत्रित केल्याच्या नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 25. नवीन बॅटर आलेले अमित मुंगाजी. जबरदस्त बॅटर. आता मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या प्रयत्नाची पराकाष्ठा होईल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉल झालेले ते तब्बल 4. अंतिमचे 2 बॉल आता बाकी आहेत. संजय अंकल हॅट्रिक बॉलवर. लॉफ केला समोर लॉंग ऑनला. जितक्या वेगाने आला तितक्या वेगाने पाठवलं. लॉंग ऑन सीमा पार. भव्य षटकार.
सो मच डीजे. षटकार आला इथून जबरदस्त फटका अमित मुंगाजीचा. आल्या आल्या आपल्या नावाचा परिचय देत असताना जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. हो पुन्हा एकदा कमबॅक संजय अंकल यांचं डॉट बॉल न केली शेवट. तिसऱ्या ओव्हरची 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. या ओव्हरमध्ये आले तब्बल 2 षटकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 3 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 बाद 31. संघाची धावसंख्या 3 बाद 31. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग मार्क वरती आता आलेत राहुल, ज्याने दुसरं षटक आपल्या संघासाठी टाकलं होतं. तोच राहुल 4थ्या ओव्हर मध्ये आला. इंडिव्हिज्युअल दुसरा आणि संघासाठीचं 4थं षटक. अधिकचा वेळ घेऊ नका हीच आपल्याला विनंती. दोन्ही संघांना महत्वपूर्ण सामना रंगला. अमितचा हा षटकार जे बरंच काय सांगून गेला या मॅच मध्ये. 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्क वरती राहुल स्विच इट केला. व्यवस्थित कनेक्शन नाही आहे. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने फिल्डर उपस्थित होतात. फक्त सिंगल. धावसंख्या 32 32. 3 ओव्हरमध्ये 31. जबरदस्त स्टार्ट पहिल्या ओव्हरमध्ये मिळाला होता बॉलिंग करत असताना गावदेव उसारली संघाला. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये संजय अंकलच्या विरोधामध्ये 2 षटकारांच्या मदतीने 14 वसूल केला. 3 ओव्हरमध्ये 31 होत्या. 4थ्या ओव्हरला सुरुवात. राहुलच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती पहिली सिंगल. अमिता विध्वंसक फलंदाज. वरच्या बाजूला लागला चेंडू. बिग विकेट डाऊन. मॅचची गोल्डन विकेट. मैदानाच्या बाहेर आर्या 11 ओले संघाचा सरसेनापती हुकुमाचा एक कैद असताना मैदानाच्या बाहेर आणखीन एक धक्का. 32 ला 4. जोर का झटका. अमित मुंगाजीच्या स्वरूपामध्ये ओले संघाला 440 वोटचा हा मोठा धक्का बसलेला आहे. नवीन फलंदाज 32 ला 4 गडी बाद झालेत. आता 6व्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना समाधान गायकवाड हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्यांना दादागिरी प्रस्थापित करावी लागेल. सॅटिस्फाईड करावं लागेल आपल्या संघाला. समाधान आता मैदानाच्या आतमध्ये उतरला 6व्या क्रमांकावरती. ओळे बनाम उसारली या 2 संघांमध्ये सामना चालू आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट, डाऊनफॉल अपफॉल आपण बऱ्याचदा पाहिलेली आहेत. परंतु या सामन्यामध्ये जे कराल ते तुम्हाला आता करायचं. आता नाही तर पूर्ण वर्षभर या स्पर्धेची वाट तुम्हाला पाहावी लागणार आहे. अशी स्पर्धा क्वचितच वर्षामधून एकदाच भेटी येत असते आणि अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळाल्याच्या नंतर त्या प्लॅटफॉर्मचं सोनं करणं हे तितकंच गरजेचं. शरीरापासून दूर राहता. फक्त स्टिअर केलं शॉर्ट टर्नमॅनला. आणखीन एक डॉट बॉल आला. पकड मजबूत करत असताना सामन्यामध्ये आर्या 11 ओले टीमचा अगेन्स्ट गावदेव उसारली या संघ. डॉट बॉल फेकला 4थ्या ओव्हरमध्ये राहुल श्रेष्ठच्या वतीनं. 3 बॉलमध्ये एक महत्वपूर्ण विकेट त्याने घेतली. संघाची धावसंख्या 32. चांगला चेंडू हार्ड लेंथ वरती पीस झाल्याच्या नंतर व्हाईट बॉल पंचांना बाउन्स चांगला मिळाला होता. व्हाईट बॉल पंचांच्या वतीने एक्स्ट्रा रन मिळते. संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीनं 33 वरती. प्रणेश पाटील आमच्या समवेत जबरदस्त स्कोरिंग करतात. थँक्यू सो मच. ओव्हर द स्टंप्स. कोलवा टप्पाचा चेंडू लाऊड अपील बॅटम पॅड मधून काढला. टप्पा समोर ठेवला होता. ब्रिलियंट पेस. डॉट बॉल. 4थ्या ओव्हरमध्ये राहुल श्रेष्ठ कर्णधाराने दिलेली जबाबदारी 2 षटकांचा स्पेल इंडिव्हिज्युअली ते हाताळत असताना आपल्या संघासाठी 4थं. टीमची टोटल आतापर्यंत 33 ला जवळपास 4 गडी बाद झालेले आहेत. 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे खेळाडू नवीन बॅटर समाधान मैदानाच्या आतमध्ये. पाहत आता कशा प्रकारचे चेंडू राहुलच्या वतीने हाताळले जातील. आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडून बाहेर वळण घेतो. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. टप्पा पडून वळण घेतो. त्यानंतर बाहेर जाणारा चेंडू पंचांना व्हाईट घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 34 वरती. 34. पाहत आज देखील एका लकी प्रेक्षकाचं स्वप्न या स्पर्धेच्या वतीनं पूर्ण होणार आहे. सर्व सरपंचांचं त्याचबरोबर उपसरपंच सदस्यांचं विशेष कौतुक करू. ज्याप्रमाणे त्याने लकी ड्रॉ ठेवला. फुल टॉस मिस केला. पाठीमागे बॅट्समॅन बीट. विकेट कीपर बीट. व्हाईट प्लस 4. टोटल पास. हाय 5.
धन्यवाद धन्यवाद. ओव्हर द वेस्ट साठी पंचांकडून रेफर करण्यात आलेला टेक्निकल रूम मध्ये चेक करावा लागेल. इट्स अन ऑफिशियल रिव्ह्यू. पाहूयात आमचे ऑफिशियल पंच आता आमच्या टेक्निकल रूम मध्ये उपस्थित होतील. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर, वी हॅव ऑफिशियल रिव्ह्यू फॉर दी ओव्हर द वेस्ट. विविध अँगल न 24 लाईव्ह इव्हेंट ही स्पर्धा कॅप्चर करत असताना पाहूयात लाईव्ह इव्हेंट 24 लाईव्ह इव्हेंटच्या द्वारे ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. सुसज्ज नियोजन आणि त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट असल्याच्या नंतर स्पर्धेचं स्टँडर्ड दुणावतं. पाहूयात डिसिजन पेंडिंग आहे. पंचांना रेफर केलेलं टेक्निकल रूम मध्ये ऑफिशियल कडून रिव्ह्यू घेण्यात आलेला ओव्हर द वेस्ट साठी. जर इथून इलिगल बॉल आला तर बॅटिंग करणाऱ्या टीम साठी मोमेंटम बनेल. पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहूयात. 5 तर इथून मिळाल्यात. वाईट तर ऑलरेडी पंचांना मेन पंचांकडून देण्यात आलेला. जर लेग पंचांकडून रेफर करण्यात आलेला. इट्स अ नो बॉल. फ्री हिट आता पुढच्या बॉलवरती 5 तर या चेंडूवरती नक्की मिळतील आणि 5च्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली 39 वरती. पंच आपला डिसिजन रिव्हर्स करत असताना वाईट जो बॉल होता त्याला नो बॉल मध्ये घोषित करत असताना फ्री हिट. कोलवा टापाचा चेंडू, हम भी किसी से कम नहीं. जबरदस्त बॉल राहुलच्या वतीनं आणखीन एक डॉट बॉल त्याने टाकलेला. या ओव्हर मध्ये अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर मधला. पण विकेट किपरला असं वाटलं की कदाचित ओव्हर झाले, परंतु पंचांना सांगितलं अजूनही पिक्चर बाकी आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 39 मॅच रंगेल शेवटच्या टप्प्यामध्ये. हवेत खेळलेत. मिड विकेटला चेंडू चालला. क्षेत्ररक्षक भरपूर लॉंग चेस आहे. खेळाडू पोहोचले. 2 कॅच ड्रॉप झाली आहे. प्रयत्न काय कमालीचे. दूरवरती गेला होता चेंडू. मिड विकेट पासून जवळपास शॉर्ट मिड विकेट पर्यंत धावत आले. फक्त 1 रन या चेंडूवरती मिळाली आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 40 धावा 4 गड्यांच्या मोहबदल्यामध्ये. अजूनही अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूयात कितीपर्यंतचं टार्गेट या अंतिम ओव्हर मध्ये वसूल करून ठेवतील. बॉलवरती शेवटची रन आली. खेळाडूचं आपण विशेष कौतुक करूया. ज्याप्रमाणे ते डीप मिड विकेट पासून धावत आले शॉर्ट मिड विकेट पर्यंत, तेवढा लॉंग चेस त्याने कव्हर केला. अखेर झेल सुटली. 1 रन जरूर मिळाली. 1च्या मदतीने धावसंख्या 4 ओव्हर मध्ये 40. हरीश मुंडे हे नवीन गोलंदाज आता बॉलिंग मार्क वरती. समाधानची झेल सोडण्यात आली अंतिम बॉलवरती. पाहूयात अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. आता पुन्हा एकदा समाधान स्ट्रायकिंग एंड वरती. आडवा बाटनं पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल. 1 रन तर सहजतेने पूर्ण होतात. 1 रन या चेंडूवरती मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 41 या धावसंख्येवरती. 41 ऑन स्कोर कार्ड. भारतीय जनता पार्टी विचुंबे यांच्या वतीनं ही स्पर्धा तुम्ही आयोजित होताना पाहायला मिळालेली आहे. क्रीडांगणाचे चौफेर आपण पाहतात. भारतीय जनता पार्टीचा ध्वज मानाने सन्मानाने डवळत असताना जी या स्पर्धेची शान आहे. अंतिम षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती सिंगल. टीमची धावसंख्या 41. बॉलर हरीश. वेगवान चेंडू चोख प्रत्युत्तर. पाठवला बॉल डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. मस्तकावरती दस्तक देत टाटा बाय बाय करत बॉल सीमा पार. षटकार. असेल बघा. टीम कर्तेश्वर मोठे भिंगार आणि वोडाफोन वाल दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. विकेट किपर कडून मिस्टेक होते परंतु त्याचा परिणाम काही होत नाहीये. डॉट बॉल आला. संघाची धावसंख्या 6च्या मदतीने जाऊन पोहोचलेली ती 47 वरती. जो षटकार खेचला तो पॉवरफुल षटकार होता. प्रसाद गायकवाड आज जो ओपनर आला त्याच्यावरतीची जबाबदारी आपल्या संघ नायकानं टाकलेली आहे. परंतु काय जबरदस्त कामगिरी त्याने केलेली आहे. 2 षटकार त्याच्या इनिंग मध्ये. 8 बॉल मध्ये 19 त्याने इंडिव्हिज्युअली बनवलेल्या. सिंहाचा वाटा आहे या 47 मध्ये त्याचा. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. फ्लाय स्लिपला बॉल.
पहिली सिंगल वेगानं समाधानकडे स्ट्राईक आहे. सेकंडसाठी कॉल, विकेट सॅक्रिफाईस करण्याची संधी आहे, परंतु मानस होतं, धाडच नव्हतं. अंतिमचे 2 आता बाकी राहतात. तेच पंचांना कॉल केलेला आखो मे इशारा. 2 रन मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 48 वरती. एकच रन मिळते या बॉलवरती 48. शेवटचे 2 बॉल आता बाकी राहिलेत. अंतिम ओव्हरमध्ये बॉलिंग करतो हरीश मुंडे. पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या बॉलवरती आक्रमण करण्यात आलं प्रसादच्या वतीनं. आता समाधान स्ट्रायकिंग एंडला, त्या समाधानची झेल सोडली होती. आडवा पाडणं प्रयत्न चालू आहेत. मिड विकेटला बॉल, क्षेत्ररक्षक राजानं कॉल केलेला, लीव केला, फक्त सिंगल. स्ट्राईक ठेवतात प्रसादकडे. शेवट गोड करण्याचा प्रयत्न. या 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 49 वरती 49. अंतिम षटकाचा अंतिम चेंडूचा अजून एक खेळ बाकी आहे अंतिम ओव्हर मधला. सरपंच, उपसरपंच व सदस्य षटकाचा आनंद तुम्ही घेतात. अंतिम बॉल या अंतिम ओव्हर मधला या पहिल्या इनिंगचा. लीव केलाय बॉल, पाठीमागे चाललाय चेंडू, पंचांचा इशारा. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती तब्बल 50 वरती. पाहूयात 5 ओव्हरमध्ये या 50 धावा पुरेशा होतील का. 2 मॅचचा स्ट्रॅटेजिक आपण पाहतात. सर्व मॅचेस इथे डिफेंड होताना आपण पाहिलेल्या दोन्ही मॅचेसमध्ये संघ जेव्हा प्रथमतः बॉलिंग करतो त्यांच्या वतीनं सक्सेसफुल चेस. मागच्या मॅच मध्ये डिफेंड झाल्या, त्या चेस झाल्या, त्या धावा 20-21चं टार्गेट होतं. गुड लेंथ वरती हिट झाला, टेक ऑफ घेत पूलचा धमाका, डीप मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं. कॅच वेल जज कॅच होती. शेवटच्या मोमेंटला बॉडी बॅलन्स गमावला. किती रन लिगली घेतल्या जातील? 2. तिसऱ्याची रन साठी पंचांनीच नकारलेला आहे. 2च रन मिळतात. तर हरेश जले साहेब आणि सुनील यादव साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आणि मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील एक बेस्ट अपडेटर म्हणून ज्यांची ओळख आहे अरुण कडाव, यावं आपण. अरुणबाई, आपलं सहर्ष स्वागत आहे. बाउंड्री लाईन वरती चेक केलं जाईल. पंचांकडून रेफर करण्यात आलंय की कुठलाही संघावरती अन्याय होऊ नये त्या कारणास्तव आपण चेक करणार आहोत. जिथे जबरदस्त फिल्डिंगचे एफर्ट आपण पाहिले. दिनेश होते पावत. पंचांच्या इशाराची वाट आपण अंतिम चेंडूवरती अजून पावत. 50 तर बनवलेले आहेत, रेफर केले जातात. भरपूर चांगली झेल पकडली होती. अंतिम मोमेंटला बॉडी बॅलन्स गमावला. फक्त लिगली 2 धावा या चेंडूवरती मिळतात. संघाची धावसंख्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 52 धावा धावा पुस्तकावरती. विजयासाठी 53 धावसंख्येचं टार्गेट आहे. आर्या 11 ओलेट संघानं गावदेवी उसारली संघाच्या अगेन्स्ट 53चं टार्गेट. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा गोल्डन नियम आहे. पाहूया 30 बॉल मध्ये या 53 धावा चेस होतात की डिफेंड होतात, या आपण ऐकूयात. याच विभागामधील वाकडी गावचे सुपुत्र आपल्या आवाजाच्या जोरावरती आपला नावाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण करणारे प्रवीणजी गायकर सर, आमचे जवळचे मित्र, आमचे मोठे बंधू, त्यांचा आवाज आपण ऐकूयात येणाऱ्या पुढच्या सत्रासाठी. थँक्यू सो मच. डीजे, थैंक यू प्रियश. तो बिल्कुल पहले सत्र का खेल समाप्त हो चुका है. पहले सत्र का खेल समाप्त होने के बाद रन बने टोटल 52, जीतने के लिए 53 रनों का ये लक्ष्य है. और आज के दिन का ये मेरे ख्याल से हाईएस्ट टोटल होगा आज के रात्रि का. कल आपने देखा 62 60 के प्लस अधिक बना था. टीम एक थी कालुंद्रे, बाकी किसी भी टीम को आंकड़ा ये आंकड़ा छुआ नहीं किसी भी टीम ने. तो पहले राउंड का ये तीसरा मुकाबला, इसके बाद अंतिम मुकाबला होगा 2 टीमों के बीच में, यानी कि करतेश्वर मोटे बिंगार और उनके खिलाफ खेलेगी वोडाफोन वाल. दोनों भी टीमों के कप्तानों से गुजारिश होंगे कि आइए टॉस के लिए आप संपर्क करें. पहले राउंड का आखिरी मुकाबला, उसके बाद लकी ड्रॉ भी बंद किया जाएगा. जिसको जिसको साइकिल के लिए ड्रॉ करना है, ड्रॉ डालना है, वही अभी तक खुला है. इसके बाद आखिरी मुकाबला होगा. वो मैच जैसे ही समाप्त होगा वो लकी ड्रॉ, वो बॉक्स है वो खुला किया जाएगा. आणि सायकल आम्हाला या स्पर्धेमध्ये दिलेत ते करताना पाहू शकाल.
चेतन शेठ भिंगारकर 7000 किंग दिवेश एंटरप्राइजेस यांच्या वतीनं आणि वागेश्वर एंटरप्राइजेस विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या सौभाग्यवती विभूताई चेतन सुरते यांच्या वतीनं देखील आम्हाला या टोटल 8 सायकल प्रस्तुत करून दिल्या गेल्यात, त्यांचं सहर्ष स्वागत. ओसरली गावामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं विचार केलात तर एक नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण या स्पर्धेचा विचार केलात, ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 1 ते 4 क्रमांकाच्या ट्रॉफ्या ते ओसरली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य हरेश मुकेश भगत साहेब आणि हेमंत भगत यांच्या वतीनं या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत करून दिल्या गेल्यात, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. संपूर्ण इलेक्ट्रिकल ज्युपिटर जी बाईक पाहताय ती बाईक आम्हाला करताना विद्यमान सरपंच प्रमोदजी भिंगारकर साहेब यांच्या वतीनं आम्हाला देण्यात आली आहे. आणि मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफ्या तुम्ही पाहताय ते निलेशभाई मात्रे आणि विपुल एंटरप्राइजेसचे सर्व BT शेठ पाटील यांच्या वतीने दिलेत, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. अस्मिता एंटरप्राइजेसचे ओनर योगेश दिवटे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते ओसरली क्रिकेट या संघाला. भारतीय जनता पार्टी ओसरली खुर्द पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ युवा सेना ओसरली खुर्द आयोजित गावदेवी उसराई चषक यांच्या वतीनं प्रकाशझोतातील नाईटचे सामने 5 मार्च ते 9 मार्च तुम्हाला पाहायला मिळतील. प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय क्रमांक 50, चतुर्थ असेल 25. स्पर्धेची प्रवेश फी 22,000 रुपये आणि स्पर्धेसाठी मालिकावीर 2 व्हीलर बाईक पाहायला मिळेल जी पुरस्कृत करून दिली गेली आहे. ते गार्गी एंटरप्राइजेसचे सर्व आणि ज्यांच्या सौभाग्यवती विचुंबे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत त्या श्रावणीताई विवेक भोईर यांच्या वतीनं त्या स्पर्धेसाठी मालिकावीर 2 व्हीलर बाईक पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल 15 ते 19 फेब्रुवारीला देखील ओसरलीच्या मैदानावरती सरपंच चषक अजून एक स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल. गावदेवी क्रिकेट संघ ओसरली त्यांना देखील आपण स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया. और चलते हैं मैच की तरफ. 2 आरंभिक बल्लेबाज गावदेवी ओसरली टीम की तरफ से आते हुए दिनेश श्रेष्ठ और हरेश मुंडे, ये 2 सलामी बल्लेबाज. और गेंदबाजी की कमान संभालने के लिए आर्या स्पोर्ट्स ओवले टीम की तरफ से राजेंद्र मुंगाजी. तो राजेंद्र मुंगाजी आएंगे बल्लेबाजी के लिए. अस्मिता एंटरप्राइजेस के ओनर योगेश दिवटे, इनके ओर से हर छक्के के लिए 200 का इनाम है. बल्लेबाजी करने वाली टीम गावदेवी ओसरली के लिए. गेम इज ऑन. अंपायर का ग्रीन सिग्नल, मैच होगा स्टार्ट. लक्ष्य है 53 रनों का. वो पहली गेंद के ऊपर बाहरी किनारा लगा था तर सन्माननीय जॉन्टी मात्रे आमचे व्यवस्थापक विचुंबे आणि आमचे महाराष्ट्र पोलीस विनोद भाऊ भोईर आपणास विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक आमच्या या व्यासपीठावरती यावं. आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. पहली गेंद आप देख सकते हैं राजेंद्र मुंगाजी की कितनी बेटर लाइन से फेंकी थी और पहली गेंद के ऊपर दिनेश को मात्र बीट करते हुए. ओ फुल टॉस बॉल, दिशा दिए इस गेंद को. फील्डर है वहां पर सागर गायकवाड़, उठाएंगे फील्ड करेंगे. तब तक समय था इनके पास 1 रन लेने का. 1 रनों की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर खाता खुला है टीम गावदेवी उसरली का. 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 1 रन. प्रति ओवर की बात करेंगे तो कम से कम 10-11 बनाने ही पड़ेंगे. हमारे बालकृष्ण शेठ, आइए आपका स्वागत है, जिनके शुरुआतों से पहले मैच का टॉस किया गया था. स्ट्राइक एंड पर आप हरीश को देख सकते हैं. तो ऑन साइड में इस बार भी मोड़ा है. फील्डर फिर से एक बार मौजूद है. जिस दिशा में पहला सिंगल आया था उसी दिशा में ये सिंगल आता हुआ पहला पावर प्ले मैदान के अंदर जारी है. आपने मुकाबला देखा मीत एंड मिही का 11 मोह के बीच में. मोह और उनके खिलाफ शिवांश 11 चिंचपाड़ा थी. लक्ष्य था केवल टोटल 46 रनों का वो लक्ष्य बचाया था वहां पर. उसके बाद आपने लो स्कोर का एक और मैच देखा. ये भी फिर भी 53 फाइटिंग टोटल है यहां पर. तो चलिए अच्छी गेंद कवर्स की तरफ मारने का प्रयास कर रहे थे लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है. डॉट बॉल की समाप्ति. पहले पावर प्ले में राजेंद्र मुंगाजी सटीक लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए. ओवली टीम की बात करेंगे तो दमदार सरपंच रुपेश शेठ गायकवाड़, इनका स्वागत करेंगे. यूट्यूब के माध्यम से अगर मैच देख रहे होंगे तो रुपेश दादा आपका स्वागत है. संजय भाई आपका भी स्वागत करेंगे. बॉलर तैयार होते हुए. ये बड़ा शॉट खेला है, सीधा हवाई अल्लाह, मिड विकेट के ऊपर से जाएगी. ये पहला छक्का बल्लेबाज दिनेश श्रेष्ठ के बल्ले से 6 रन.
तर मांजरेकर मॅडम साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. माथाडी कॉलनीतील रहिवासी आहेत. मांजरेकर मॅडमना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं आम्ही सरपंच, उपसरपंच व सदस्य चषक या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. इस बार हवा में गेंद है और सीधा गेंद खिलाड़ी के हाथ में, बल्लेबाज होंगे आउट. जैसे फन उछला था उस फन को कुचल दिया है गेंदबाज राजेंद्र ने और पहला करारा झटका लगेगा गावदेवी उसरली टीम को. जोड़ी आप देख सकते हैं स्वरांश एंटरप्राइजेस की A1 जोड़ी. जब चंद्रा नाम आता है तो बहुत खुशी होती है आपको और जिमी को. A1 जोड़ी स्वागत है आपका. A1 जोड़ी बिल्कुल मैच का उनके समेत प्रमोद आपका भी स्वागत है. तर धुतुम गावचे सन्माननीय सँडी ठाकूर साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. सँडीबाई ठाकूर आपण यावं, आपलं सहर्ष स्वागत. तो राहुल श्रेष्ठ आएंगे नए बल्लेबाज. दिनेश आउट होने के बाद राहुल आते हुए नए बल्लेबाज. शायद अमित थोड़े से इंजर्ड है, इसकी वजह से वो 12वें की भूमिका में बिल्कुल नजर आते हुए आइए. और जो 12वां खिलाड़ी होगा तुषार वो जाएगा इन एक्शन में. पहले ओवर का खेल समाप्त था. पहले ओवर में रन बने हैं टोटल 8. जीतने के लिए 53 का लक्ष्य है. अब जीतने के लिए 24 गेंदे 45 रनों की जरूरत. अस्मिता एंटरप्राइजेस के ओनर योगेश दिवटे साहब, इनके ओर से हर छक्के के लिए 200 का इनाम है. एक कैश प्राइज उनके ओर से 2000. हर चौके के लिए भी बिल्कुल 200 का इनाम है. एक छक्का. तर परेश पाटील साहेब जासई आणि सँडी ठाकूर साहेब धुतुम हे दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. देखिए समय न व्यतीत के लिए टीम आर्या उले. अंपायर आप वार्न कीजिए वहां पर, और अगर 20 मिनट के ज्यादा समय लेती है तो सीधा एक खिलाड़ी 5वें ओवर में आप अंदर ले सकते हैं. तो ये आपका जो समय है वो आप जरूर बता सकते हैं वहां पर. और खुद राकेश दादा गायकवाड़ तो रायगढ़ ग्रामीण के अध्यक्ष है. निश्चित तौर पर वो जानते हैं 45 चाहिए अभी भी 24 गेंदों में. नए गेंदबाज आएंगे लेफ्टी बॉलर किशोर मात्रे. कई सारा अनुभव है इनके पास, कई सालों का तजुर्बा इनके पास, लेकिन इस तजुर्बे को कई काम कर पाएंगे. सामने भी गावदेवी उसरली टीम के सबसे ताकतवर बल्लेबाज हरीश मुंडे स्ट्राइक इन पर होंगे. चलिए गेम इज ऑन. लेफ्ट आर्म राउंड द विकेट से शुरुआत करेंगे हरीश मुंडे के सामने. और सफल हुए थे. स्टंप को कवर किया था इन्होंने और ये दिशा दी थी, देना चाहते थे. हल्का सा जो स्क्वायर लेग में खिलाड़ी है उसे हटाने का प्रयास. अगर थोड़ी सी भी ये शॉर्ट ऑफ लेन की गेंद होती तो डेफिनेटली बिल्कुल ये बड़ा शॉट बन सकता था. लॉन्ग ऑफ को थोड़ा सा हटाया गया. एक्स्ट्रा कवर की तरफ लाने का प्रयास. शॉर्ट एक्स्ट्रा कवर था उसे मिड ऑफ की तरफ लाने का प्रयास. डीप स्क्वायर लेग हल्का सा हटाया, लॉन्ग ऑन को हटाया, शायद वाइडिश लॉन्ग ऑन को कॉर्नर में लाने का प्रयास. ये रणनीति होती है गेंदबाज की, लेकिन इस चक्रव्यूह को हरीश मुंडे कैसे तोड़ना चाहेंगे. चलिए सतीश को थोड़ा सा हटाया गया और एक्स्ट्रा कवर में था वो कवर्स की दिशा में लगभग लाया गया इन्हें. यह हवाई हल्ला ब्लैट के स्लॉट में गेंद आई है वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से हरीश मुंडे के बल्ले से. दैट्स द मैक्सिमम एट 6 रन. की जय. तो बिल्कुल यहां पर बेहतरीन छक्का देखने को मिला 6 रनों की मदद से. हालांकि बढ़ता हुआ स्कोर है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो 14 रन. चलिए मोटे बिंगर टीम के कप्तान यदि आए हो तो उनसे गुजारिश करेंगे कि सीधा टॉस बॉक्स में आइए. और वोडाफोन वाल टीम के कप्तान, दोनों भी टीमों के कप्तान आइए टॉस के लिए. यह बहुत ही टप्पा पीछे था. अच्छा शॉट, एक कवर पॉइंट की तरफ खेला हुआ स्ट्रोक. गेंद सीमा रेखा की तरफ. शानदार छक्के के बाद आता हुआ चौका. 4 रन. और से हर छक्के के लिए, हर चौके के लिए बिल्कुल 200 का इनाम. गौरी स्पोर्ट्स नेवाली के सर्वे सर्वा और खास करके आदई नेवाली ग्राम पंचायत के विद्यमान ग्राम पंचायत हैट्रिक सदस्य राजेश शेठ कातारा और उनके समेत अष्टविनायक धाबा मालिक के ओनर आकाश शेठ कातारा मैच का बिल्कुल आनंद लेते हुए कल उनकी भी टीम खेलेगी. और कल उनके ही गांव में 26 जनवरी के दिन नेवाली प्रीमियर लीग का धमाका नजर आएगा. 1 रन मिलेगा
1 रनों की मदद से। हालांकि तो रन मिलेगा 1 बॉलर तैयार होते हुए। तो इस बार हल्के हाथों से खेला, इस वक्त का खिलाड़ी है मौजूद 38 सर्कल में, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 19 रन, 20 रन माफ कीजिएगा 1 रनों की मदद से। देखिए यहाँ पर सिंगल सिंगल है ना, वो सोच बेहतरीन होनी जरूरी है और जानते हैं कि एक एक लेकर भी टारगेट जो है वो पास पाया जा सकता है और उसी सोच के साथ सिंगल, कभी डबल, कभी बड़े शॉट बीच में निकालने का प्रयास ये बल्लेबाज करते हुए। छोटी गेंद थी, इस बार खिलाड़ी तैनात है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक यहां पर 1 रन पूरा। 1 रनों की मदद से पिछली 3 गेंदों के ऊपर 3 सिंगल, ओवर नंबर दूसरा भी समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 21, 21 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर गावदेवी उसरली जीतने के लिए 18 गेंदों में अब चाहिए महज 32 रनों की आवश्यकता। ये वोडाफोन वार टीम के कप्तान यहां पर मौजूद है। यह आखिरी पुकार होगा करतेश्वर 11 मोटे बिंगर टीम के लिए कि आपका कप्तान तुरंत भेजिए। आपके प्रतिनिधि तो आ चुका है हमारे, तो एक आधा कोई प्रतिनिधि होगा तो तुरंत आइए टॉस के लिए। अनिकेत वरे भी आज शायद नजर आएंगे, काफी खतरनाक खिलाड़ी है, पिछले 2 साल का इतिहास हमें आज भी याद है। तो चलिए बिंगर टीम आपका कप्तान भेजिए। तो 18 में आप बनाने हैं टोटल 33 और बचाने हैं यहां पर 32। व्हाइट बॉल का करार अंपायर का। तो व्हाइट बॉल का इशारा 22 रन बने। टारगेट था मेरे ख्याल से 53 रनों का आप चाहिए जीतने के लिए, 31 रनों की आवश्यकता। एक्स्ट्रा में संदीप पाटील साहेब, प्रशांत गुप्ता आणि अमोल म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत आहे। ओ ये उड़ाया सीधा हवाई हल्ला, जाएगी गेंद मिड विकेट, सीमा रेखा पार, 6 रन। लंबा छक्का यहां पर देखने को मिला हरीश मुंडे के बल्ले से, दूसरा छक्का हर छक्के के लिए, चौके के लिए योगेश दिवटे, अस्मिता एंटरप्राइजेस के ओनर, इनकी ओर से 200 का इनाम है। ओ चलिए ये दबाव है शायद, उसी के वजह से ये गेंदें बाहर जा रही है ऑफ स्टंप से। व्हाइट बॉल का इशारा व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई टीम का टोटल स्कोर स्कोर कार्ड के ऊपर 29 रन बने हैं। अभी भी जीतने के लिए चाहिए 24 रनों की आवश्यकता। कमबैक करना पड़ेगा गेंदबाज राजेंद्र मुंगा जी को। यह अच्छा शॉट है, गैप में है जरूर, 2 खिलाड़ी आए दूर से, लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी आएगा, उनके बीच में से गेंद निकलेगी, सीमा रेखा पार, 4 रन। के लिए 33 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। पहला विकेट जल्दी मिला था, लेकिन उसके बाद हरीश मुंडे ने पारी को संभल कर रखा है। क्या कर रही है टीम आर्या स्पोर्ट्स ओले, यहां पर इन्हें कोशिश हमेशा आखिरी सांस तक करनी होगी, या तो उन्हें जीत हासिल होगी या तो अनुभव होगा, लेकिन इतने आसानी से गावदेवी उसली टीम तो मौका नहीं दे पाएगी। इंतजार करने वालों को सिर्फ इतना ही मिलता है कि जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं। 8 गेंदों में 23 रनों के ऊपर ये पारी खेलते हुए हरीश मुंडे 45 नंबर की जर्सी।
रोहित मैन शर्मा की बल्लेबाजी, बैकफुट पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक डीप पॉइंट की तरफ, सीमा रेखा पार, शानदार टेक। कमाल का परफॉर्मेंस दे रही है टीम गावदेवी उसरली। थोड़ा सा यहां पर खराब गेंदबाजों का परफॉर्मेंस नजर आता हुआ। हालांकि टीम की रन संख्या है स्कोर कार्ड के ऊपर 4 रनों की मदद से अभी तक बात करेंगे 37 जीतने के लिए चाहिए अब केवल और केवल 16 रनों की आवश्यकता। यह भी अच्छा शॉट है, यह भी बल्ले के स्लॉट में आई है और सीधा गेंद जाएगी सीमा रेखा पार। मुकाबला अपने गिरफ्त में लाने का प्रयास, हरीश मुंडे के बल्ले से एक और दमदार रन। टोटल पहुंचे 10 गेंदों में 33। ये ओवर के बाद टॉस किया जाएगा। तो चलिए इस बार बैकफुट पर जाकर कट मारा है, गेंद को फील्डर आते हुए दूर से उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक 2 रन यहां पर पूरे और इसी 2 रनों की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 45। ओवर क्रमांक 1 बॉल यहां से शायद बचा हुआ है क्योंकि पहली गेंद मेरे ख्याल से वाइड आई थी और 45 बने और जीतने के लिए अब केवल और केवल 8 रनों की जरूरत है। हरीश मुंडे व्यक्तिगत खेल रहे, बात करेंगे तो 35 के ऊपर अकेले बल्लेबाज ने इस पारी को संभाला है। पहले शुरुआत ठोस दी थी दिनेश श्रेष्ठ ने, वो आउट होने के बाद पूरी जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर उठाई और ये मैच को उनके करीब में लाने का प्रयास करते हुए। टप्पा गिरने के बाद नीचे रही, रन लेना चाहते थे, नहीं मना कर दिया। डॉट बॉल की समाप्ति और इसी के साथ 3 ओव्हर समाप्त। तर टॉस करूया आपण आजच्या या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना। धर्मेंद्र, रजिक वॉटर सप्लायज की करतेश्वर मोठे भिंगार। चला आपण टॉस फोन वहाल सचिन स्मृती, सचिन स्मृती वोडाफोन वहाल विरुद्ध कस्तुरी 11 मोठे भिंगार या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल। टॉस करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो तर मांजरेकर मॅडम यांना विनंती करतो की आपण यावं। आमच्या माताडी कॉलनीतील रहिवासी आहेत तर मांजरेकर मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी टॉस करा। पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल कस्तुरी 11 मोटे भिंगार विरुद्ध सचिन स्मृति वोडाफोन वाल। 3 ओवर के बाद रन बने हैं टोटल 45। जीतने के लिए 12 गेंदों में केवल 8 रनों की जरूरत। चलिए 12 में चाहिए 8 जो कामोटे टीम ने किया था पृथ्वी 11 भावाली टीम के खिलाफ चमत्कार। अगर वो चमत्कार यहां पर करते हैं, आज प्रणय डीजे हमारे बिल्कुल 12वें खिलाड़ी के भूमिका में नजर आ रहे। प्रणय स्वागत है आपका। पेट की प्रीमियर लीग पेट गांव में काफी दमदार योगदान। माफी चाहते हैं पेट से क्योंकि पिछले साल हमने बेहतरीन टूर्नामेंट देखी थी, आज शायद बिजी शेड्यूल होने की वजह से जाने को मौका नहीं मिला, लेकिन आयोजकों का धन्यवाद देना चाहेंगे, हर साल याद करते हैं। तो चलिए इस बार बल्लेबाज होंगे आउट। चिकी सिंगल लेना चाहते थे, बैट्समैन आउट। तो हरीश मुंडे के लिए बिल्कुल 1000 का इनाम आ चुका है इनके बल्लेबाजी के लिए। नीलेश भगत विद्यमान ग्राम पंचायत सदस्य ओसरले उर्फ नंदू
इनकी ओर से 1000 का इनाम यहां पर आ चुका है हारिश के लिए। चलिए, जीतने के लिए चाहिए अभी भी 11 गेंदों में 8 मैच को बचाने का प्रयास कर सकते हैं अश्विन का एक मैजिक स्पेल अगर यहां पर आता है तो। लेग ब्रेक करने का प्रयास, कप्तान राकेश आ चुके हैं यहां पर बल्लेबाजी के लिए। हल्के हाथों से खेला, लेट कट, जानते हैं कि इस लय में है इस वक्त हरीश मुंडे, उनको सिंगल लेकर स्ट्राइक देना बहुत जरूरी था, उसकी वजह से इन्होंने एक सिंगल लिया। टीम का टोटल स्कोर है इस सिंगल्स की मदद से 46 रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 7 रनों की जरूरत है 10 गेंदों में। लेग स्पिन गेंदबाजी अटैक यहां पर नजर आती हुई, और यह अच्छी गेंद थी, बढ़िया यहां पर कमबैक कर रही है। कम रनों का अगर ओवर आता है तो आर्या उले टीम जिंदा रहेगी इस मुकाबले में। ये सोच जब तक तंग है ना, तो ये जिंदगी के खेल में आपको जंग है और ये जंग में आपको जारी रहना है, तो एक अच्छा क्रिकेट खेलना पड़ेगा। शॉट कवर के खिलाड़ी को हटाने का प्रयास किया था, मिड ऑफ में लाया था, फिर उसी दिशा में लाने का प्रयास, ये अलग सोच है शायद। ओ ये भी अच्छी डिलीवरी है, लवली लवली। एक सेट बैट्समैन को रोकेंगे तो ये बहुत बड़ी बात होती है अश्विन के लिए, और अश्विन ने रोका है। अब चाहिए 8 गेंदे 7 की जरूरत। ये क्रिकेट है दोस्तों, इसी तरह रंग बदलता है। हौसले बुलंद कर, रास्तों पर चल दे, तुझे तेरा मुकाम मिल जाएगा। बढ़कर अकेला तू पहल कर, देखकर तुझको काफिला खुद बन जाएगा। अश्विन यहां पर कमबैक कर रहे हैं, मैजिक ओवर अभी तक नजर आता हुआ आर्या उले टीम के लिए। ओ ये स्लोवर गेंद, कहीं कैच तो नहीं ड्रॉप हुआ, एक्शन रिप्ले में जरूर चेक करेंगे। ये मौका था, ये सॉफ्ट चांस है, ये कैच लेते तो शायद कहीं ना कहीं ये दबाव बन सकता था। अब 7 में चाहिए 7 की जरूरत। राजीव गांधी मैदान के ऊपर, 2 टीमों के बीच में बिल्कुल इसी तरह का मुकाबला नजर आया था। यॉर्कर का इस्तेमाल, फील्डर है मौजूद, रनआउट का चांस बन सकता था। गेंदबाजी पसंद आई हो तो जोरदार तालियां। क्या कमबैक किया है, केवल 1 रन प्लस विकेट। अब आएगा खेल में मजा, आने वाली 6 गेंदे और चाहिए 7 की दूरी, ठोक दीजिए। सन्माननीय प्रकाश भोपी साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती। तर बघा, स्पर्धेत कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, परंतु स्पर्धेचा आनंद घेत असताना चिंचपाड्यावरून प्रकाश भोपी आणि आमचे करण एवन जोडी ऑफ चिंचपाड़ा यांचं देखील आपण स्वागत करूया। तो बिल्कुल आने वाली गेंदे है 6 और चाहिए 7। जिसने भी किया है कुछ बड़ा वो कभी किसी से नहीं डरा। जिसने किया है खुद को खर्च, दुनिया ने उसी को किया है गूगल पे सर्च। नेक्स्ट मैच पहले राउंड का आखिरी मुकाबला होगा। सचिन स्मृति वोडाफोन वर्ल्ड टीम के कप्तान ने टॉस जीता है, जो भी निर्णय होगा वो लेकर मैदान के अंदर उतरिए। बबले आपका स्वागत है, खाली अनिकेत वरी की कमी नजर आ रही है, उसे भी लेकर आइए। पिछले 2 साल का फॉर्मर था बिंगार प्रीमियर लीग का। तो 6 में चाहिए 7, आएगा खेल में मजा, क्योंकि बाजी अब पूरी तरीके से 50-50 है। विश्वास नहीं हो रहा है, हरीश मुंडे जैसे बल्लेबाज को शांत रखा, 4 गेंदें उन्हें डॉट निकाली, बहुत बड़ी उपलब्धि है। सतीश पाटिल आएंगे नए गेंदबाज, सामने बल्लेबाज होंगे कप्तान राकेश। मुकाबला कमबैक में था, मुकाबला पूरी तरीके से लाकर खड़ा कर दिया है 50-50 पर। सतीश तैयार, ऑल एक का डिलीवरी थी, ऑन साइड में मोड़ा, डीप लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है, 1 रन मिलेगा। 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो 47 बने, 53 का लक्ष्य है। अब जीतने के लिए चाहिए 5 गेंदे और 6 रनों की आवश्यकता। जिंदगी की तपिश को सहन कीजिए जनाब। अक्सर पौधे मुरझा जाते हैं जिनकी परवरिश छाया में होती है। रात के लिए के धुंधलाई रोशनी में यह क्रिकेट का कारवा, भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ये सरपंच और उपसरपंच और सदस्य ट्रॉफी, इस कड़क ठंडी में ये कड़क गर्माहट पैदा करने वाला मुकाबला 2 टीमों के बीच में। जो जीतेगा वो जाएगा सेकेंड राउंड में, जो हारेगा वो गाड़ी नंबर 1552 पैक करके अपने इस टूर्नामेंट से बाहर जाएगी। कौन जाएगा, किसका सफर जारी रहेगा, कौन जाएगा मैदान से बाहर, वार होंगे, पलटवार होंगे, आग लगी है मैदान में। स्लोवर गेंद, सीधा खेला है,
मिड विकेट के ऊपर से मैच को किया फिनिश। हरीश मुंडे ने अपने ही स्टाइल में और मुकाबला जीता। टीम गावदेवी उसरलीने तर 1000 रुपये या ठिकाणी आलेत। निलेश भगत सदस्य उसरली उर्फ नंदू यांच्या वतीने हरीश आपल्यासाठी 1000 रुपये आणि प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी कॅश प्राइज होतं बघा। अस्मिता एंटरप्राइजेसचे ओनर योगेश दिवटे साहेब यांच्या वतीनं तर एकूण षटकार आलेत आणि चौकार आलेत तर 3 षटकार हरीश मुंडे, 3 चौकार हरीश मुंडे आणि 1 षटकार दिनेश, म्हणजे एकूण 7 मोठे फटके आलेत। 1400 रुपयाचा कॅश प्राइज आम्ही देतोय आणि 700 रुपये असतील ते आपण त्यांच्याकडून रिटर्न घ्या। तर सचिन स्मृती वोडाफोन वाल संघ आपला निर्णय असेल। प्रवीण भाऊ आपला निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेता आपण लगेच मैदानात जा। हडलक टीम आर्या ओवले